एक गुजराती होता. उचललेस तू मीठ मुठभर साम्राज्याचा खचला पाया, असं त्या गुजरात्याच्या विषयात म्हटलं जायचं. एक मुठभर मीठ, मिठाच्या सत्याग्रहात दांडी यात्रा काढून त्या गुजराती व्यक्तिमत्वानं उचललं आणि ब्रिटिश साम्राज्याचा अक्षरशः पाया खचला. भारताच्या एकूणच व्यवस्थेला दिशा देणारा, वळण देणारा तो गुजराती भारतीयांच्या मनामध्ये कायम ठसलेला असेल. आणि त्या गुजराताचं नाव मोहनदास करमचंद गांधी, अर्थात आपल्या सर्वांचे लाडके बापू महात्मा गांधी. त्या गुजरात्याचा एक काळ 1920 पासून आत्ता परवापर्यंत, म्हणजे अगदी पुढे सुद्धा चालत राहणारच आहे, अगदी ठासून या देशामध्ये भरलेला होता. त्यांनी या देशाला एक वेगळं वळण दिलेलं होतं. पुढे 2 गुजरात्यांचा काळ आला. म्हणजे यावर भाऊ तोरसेकरांनी अधिक स्पष्टपणे बोललेले आहेत. तिथे 2 गुजराती ज्यांनी या देशाच्या राजकारणाची दिशाच बदलून टाकली. राजकारण जे उत्तर प्रदेशापुरतं मर्यादित होतं त्याला अगदीच नवा आयाम या 2 गुजरात्यांनी दिला. एवढंच काय तर काँग्रेस विरोधातल्या कोणत्याही पक्षाचं स्पष्ट बहुमतातलं सरकार येत नसतं हा देशवासियांचा विश्वास खोटा ठरवला गेला आणि भाजपचं पूर्ण बहुमताचं सरकार एकदा नव्हे 2दा आलं. गांधी परिवाराच्या व्यतिरिक्त किंवा गांधी परिवाराच्या मर्जीच्या व्यतिरिक्त कोणत्या माणसाला स्पष्ट बहुमतात अनेक वर्ष पंतप्रधान राहता येत नाही, हाही एक राजकीय समज महाराष्ट्रात नव्हे देशात रुजलेला होता. त्या समजाला देखील या 2 गुजरात्यांनी खोटं ठरवलं. आणि ते 2 गुजराती म्हणजे नरेंद्र दामोदरदास मोदी आणि अमित शहा. अमित शहा आणि मोदींनी भारताच्या राजकारणाची दिशा बदलली. ही योग्य की अयोग्य, त्यांची पद्धत योग्य की अयोग्याची चिकित्सा मला करायची नाहीये. मी त्या राजकीय पार्श्वभूमीवर जात नाहीये. आता त्या पाठोपाठ आणखी एका गुजरात्याचा विषय समोर येतो आणि तो गुजराती असा आहे ज्यानं देशातल्या इंडस्ट्रीचा चेहरा मोहरा बदलून टाकलाय. आणि तो गुजराती म्हणजे अंबानी. अंबानींनी देशातल्या एकूणच उद्योग व्यवसायाचा चेहरा बदलून टाकला. रतन टाटा उद्योग क्षेत्रातलं एक असं आदरणीय नाव, ज्यांना बघितला की कानाला हात लावावा वाटतो, आदरणीय वाटतात. रतन टाटांविषयीचा आदर प्रत्येकाच्या मनामध्ये असतो. आणि त्या रतन टाटाच्या नंतर एक मोठं नाव ज्याचा उल्लेख केल्याशिवाय भारतीय उद्योग विश्वाला परिपूर्णता येणार नाही, ते म्हणजे अनिल अंबानी आणि मुकेश अंबानी. मुकेश अंबानींचा उद्योग क्षेत्र आणि अनिल अंबानींचं उद्योग क्षेत्र खूप मोठं आहे. अर्थात एकाला उद्योग बंद करण्याची हौस आहे तर एकाला उद्योग मोठं करण्याची हौस आहे. अनिल अंबानीच्या उद्योगांना लवकर बंद होतात, क्षणिक असतात असं आपल्याला वाटतं, आणि मुकेश अंबानींच्या उद्योगांना दीर्घकाळ चालवलं जातं. आता यात एक मोठी गंमत अशी आहे की ज्या कारणासाठी मी हा व्हिडिओ करतोय त्याच्यावरती आपण जाऊया. अंबानीच्या घराच्या बाहेर स्फोटकांची गाडी ठेवण्यात आली. आता ज्या कोणी ठेवली होती त्याचा हेतू अंबानीला गुदगुल्या करण्याचा नक्कीच नसेल. अंबानीला धमकीत द्यायची होती म्हणूनच ते स्फोटकांची गाडी तिथे ठेवली होती. बरं, ठेवणारा कोण होता तर हे स्पष्ट झालंय की सचिन वाझे नावाचा महाराष्ट्र पोलीस दलातला पोलीस अधिकारी त्याच्या घराच्या बाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी ठेवायला होता. आता या अंबानी परिवाराला नुसती स्फोटकाची गाडी ठेवून धमकी दिली असं नाही आहे. किती उपहास केला गेलाय. म्हणजे या देशातलं सरकार अदानी आणि अंबानींचं सरकार आहे असं म्हटलं गेलं. म्हणजे अगदी मुकेश अंबानींचे पंतप्रधानांच्या पाठीवर हात ठेवलेले फोटो म्हणजे जणू काही अन्य राजकारण्यांनी अंबानींसोबत वावरलेच नाही आहेत असं दाखवत, म्हणजे पंतप्रधानांच्या पाठीवर हात ठेवतात असं सांगून ते फोटो फिरवल्या गेले. आणि बघा काही गरिमा असते की नाही असं विचारलं गेलं. अंबानींना मोदींचं प्यादं किंवा मोदींना अंबानींचं प्यादं म्हटलं गेलं. नको नको ते आरोप झाले. अगदी सभागृहात सुद्धा अनिल अंबानींची ए अशी नावं वापरून हेटाळणी करण्यात आली. राफेलच्या प्रकरणात अनिल अंबानींना कशा स्वरूपामध्ये लाभ दिला गेला, राफेलची डीलच मुळात अनिल अंबानीसाठी करण्यात आली
असं देखील म्हटलं गेलं. म्हणजे सगळा विषय अशा स्वरूपात मांडला गेला की अंबानी हे देशातले उद्योजक नाही, तर सरकारसोबत सेटिंग करून पैसे खाणारा एक कोणीतरी वाईट माणूस आहे, खलपुरुष आहे, अशी अंबानींची प्रतिमा काही राजकीय पक्षांनी निर्माण केली. असो, त्यांचा अधिकार आहे, कारण राजकारण्यांनी काय बोलावं हा त्याचा प्रश्न आहे. म्हणजे जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं ना, तेव्हा 31,000 कोटी रुपयांची कर्ज याच अंबानी परिवाराला देताना या सरकारला आनंद वाटत होता. यादी आहे आपल्याकडे कर्जांची, ती सांगता येऊ शकते. जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा आग्रा दिल्ली एक्सप्रेस हायवे याच अंबानींच्या समूहाला दिला गेला होता. जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा मुंबईत आलेली पहिली मेट्रो रिलायन्स मेट्रो या नावानंच ओळखली जात होती. आठवत असेल तर बघा, राज ठाकरेंनी विरोध केला होता रिलायन्स मेट्रो म्हणायला, त्याला मुंबई मेट्रो म्हणा असंच म्हटलं होतं. भारतातली महत्त्वाची सगळी कामं ही अंबानींच्याकडे होती. दिल्लीत राहणाऱ्या माणसांना किंवा दिल्लीत गेलेल्या माणसांना आठवत असेल, दिल्लीवरून थेट एअरपोर्टवर जाणारी एक एक्सप्रेस लाईन मेट्रोची टाकण्यात आली होती, तीही अंबानींनीच टाकली आहे. ती रिलायन्स मेट्रो या नावानेच ओळखली जाते. जेव्हा सरकार काँग्रेसचं होतं तेव्हा हेच या AA किंवा MA ला कामं देत होती. जेव्हा सरकार काँग्रेसचं होतं तेव्हा हेच मंडळी त्या AA आणि MA ना कर्ज देत होती, वेगवेगळ्या बँकांना शिफारस करून. जेव्हा शिवसेनेला आर्थिक मदत हवी असते तेव्हा AA आणि MAच पुढे येतात. अगदी देशात दिलेल्या सगळ्या ह्याच्या रिलायन्सच्या मोबाईलचे ज्या ह्याचा आहे परवानग्या आहेत त्या सगळ्या काँग्रेसच्या कालखंडातील आहेत. हे नंतर झालं आहे जिओ मोदींच्या काळामध्ये, पण सगळ्या टेलिकॉम परमिशन्स या काँग्रेसच्या काळामध्ये दिल्या गेलेल्या आहेत. आणि त्यानंतर भाजपचं सरकार आल्यावर याच अंबानींना अदानींना वाटेल तेवढ्या शिव्या दिल्या गेल्या, त्यांच्यावर नको नको ते आरोप झाले. अर्थात या सगळ्या गोष्टी पुन्हा परत खोट्या ठरल्या हे वेगळं सांगायला नको, चर्चा करण्यासाठी म्हणून, पत्रकार परिषदेत बोलायला म्हणून किंवा सभांमध्ये म्हणून हा विषय रेटून नेता येतो. ह्या सगळ्या अंबानीला दिलेल्या शिव्या एकदा आठवा. आणि आता तुम्हाला मी एक बातमी दाखवतोय. बातमी माझी नाही, बातमी टाइम्स ऑफ इंडियाची आहे. टाइम्स ऑफ इंडिया हा गोदी मीडिया नाही आहे, हे पण लक्षात असू द्या. तो भाजप भक्त मीडिया नाही आहे. त्यांनी काय बातमी दिली आहे बघा. अंबानींनी गुजरातीतल्या आपल्या प्लांटमधून महाराष्ट्राला 100 मेट्रिक टन ऑक्सिजन देण्याचं कबूल केलं आहे आणि त्याचा पुरवठा देखील सुरळीत सुरू झालेला आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कालच्या फेसबुक लाईव्हमध्ये याच विषयावर भाष्य केलं होतं. ते म्हणाले होते की लांबून लांबून ऑक्सिजन आणणं आम्हाला अवघड आहे, ऑक्सिजन द्या ऑक्सिजन अशी मागणी ते केंद्राकडे करत होते. लष्कराला मदत मागत होते, हवाई मार्गाने ऑक्सिजन आणलं पाहिजे असं म्हणत होते. त्याच अंबानींनी गुजरातच्या प्लांटमधून महाराष्ट्र सरकारला ऑक्सिजन देण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे. तुम्ही त्याच्या घरासमोर जिलेटिनच्या कांड्या ठेवल्या आणि तो तुम्हाला जगवण्यासाठी ऑक्सिजनचे सिलेंडर ठेवतोय. हा फरक असतो. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीविषयी आपलं मत व्यक्त करताना किंवा त्याच्यावर आरोप करताना राजकीय हेतूनी करू लागलो की मग मात्र गडबड होऊ लागते. याच अंबानीला संपवण्यासाठीचे प्रयत्न तुम्ही करत होतात, याच अंबानीला घाबरवण्यासाठीचे प्रयत्न तुम्ही करत होतात. तोच अंबानी तुम्हाला जगवण्यासाठीचे प्रयत्न करतो आहे. किमान ही बाब तरी तुमच्या लक्षात आली पाहिजे. महाराष्ट्रात राजकारण म्हणून शिव्या घालत जाणं, उद्योगपतींना बोलत जाणं ही आता फॅशन झाली आहे. जेव्हा काही सुचत नाही तेव्हा तुम्ही एखाद्यावरती अशा स्वरूपाचे आरोप करू शकता, पण जेव्हा वेळ येते तेव्हा त्याच व्यक्तीकडे तुम्हाला जावं लागतं. ही वस्तुस्थिती आहे. आपण किमान आता अंबानी करत असलेल्या मदतीची दखल तरी घेणार आहोत का? आपण किमान अंबानी आता करत असलेल्या सहकार्याची दखल तरी घेणार आहोत का? आणि घेणार नसू तर आपल्यासारखे कृतज्ञ कोणीच असणार नाही. राजकारण करू नका, राजकारण करू नका असं सांगणं खूप सोपं असतं, पण राजकारण करू नका असं म्हणत असताना तरी देखील तुम्ही राजकारणातून सहकार्याची अपेक्षा ठेवत असताना तुम्ही देखील तशाच स्वरूपाची भावना ठेवली पाहिजे.
विरोधी पक्षांनी अन्य माणसांनी तुमच्या चुका दाखवायच्याच नाहीत. तुम्ही म्हणाल त्याला मम म्हणायला, हे का तुम्ही का भटजी आहात का, तुम्ही का पूजा सांगता आहात का, त्यातले दोष कुणीतरी सांगणारच आहे. आजकाल भटजींचे नुसते दोषच नाही, फक्त दोषच दाखवले जातात. तुम्ही सरकार आहात, तुमचे दोष दाखवणं हे माध्यमांचं, विरोधी पक्षांचं, लोकांचं काम आहे. दोषही दाखवला पाहिजे, सहकार्यही केलं पाहिजे. ते दोष दाखवतात म्हणून तुम्ही लोकांवर तुटून पडता. आता अंबानींच्या घरासमोर ज्यांनी स्फोटकं ठेवली असतील त्यात सरकार होतं की नाही मला माहीत नाही, पण सरकारमधली काही माणसं असली पाहिजे तेवढं नक्की आहे. कारण वाझे ह्या सरकारी यंत्रणेतल्या एकाचा थेट सहभाग याच्यामध्ये आहे. तो काझी त्याचा थेट सहभाग आहे. आता अजून कुणाकुणाचं सहकार्य मिळालं होतं म्हणे, ते आता CBIच्या चौकशीमध्ये स्पष्ट होईल. पण त्याच्या घरासमोर जिलेटिनच्या कांड्या ठेवताना त्याच्याच घरातून आणलेल्या ऑक्सिजनच्या कांड्या आता आपल्याला लागणार आहेत, याची आठवण महाराष्ट्र सरकारनं ठेवावी, एवढंच महाराष्ट्र सरकारला सांगावं वाटतं. बाकी सगळे प्रेक्षक, दर्शक मंडळी, मतदार सगळे शून्य आहात. तुम्हाला मला काय म्हणायचं आहे ते लक्षात आलं असेल. नमस्कार.